शिवसेनेचे आमदार योगेश कदम आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काल सर्वपक्षीय बैठक ठेवण्यात आली होती आरक्षणासंदर्भात, पण विरोधकांनी त्यावर बहिष्कार घातला. काय म्हणाल? नाही, मी देखील त्या आरक्षण समितीचा एक अधिकृत सदस्य म्हणून गेले 1 वर्ष त्या समितीचं कामकाज मी जवळनं पाहिलं आहे. सन्माननीय शिंदे साहेबांनी अतिशय प्रामाणिकपणे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठीच्या ज्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्यांनी त्या राबवल्या, त्या त्यांनी हक्काने करून घेतल्या. आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जे करायला होतं त्यांनी सगळं मराठा समाजासाठी किंवा ओबीसी समाजासाठी गेल्या 1 वर्षामध्ये करताना मी स्वतः पाहिलेलं आहे. काल जो निर्णय सभागृहामध्ये विरोधी पक्षनेत्यांनी जाहीर केला की सभागृहामध्ये आम्हाला तुमचं ओबीसी समाजाची किंवा मराठा समाजाची काय बोलणार आहे ह्याची आम्हाला माहिती द्या, सभागृहामध्ये माहिती दिली तर आम्ही त्या मिटिंगला येऊ, आणि अशी अट घातली तोपर्यंत आम्ही त्या मिटिंगला येणार नसल्याने निर्णय त्यांनी सभागृहामध्ये जाहीर केला. मग ते निव्वळ फक्त राजकारण आहे. मराठा समाज आणि ओबीसी समाजाला भिडवायचं, त्या दोघांचे वाद निर्माण करायचे आणि या दोन समाजामध्ये तिढा निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची. शरद पवार साहेबांनी आजपर्यंत समाजाचं राजकारण करूनच राजकारण केलेलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील तुम्ही जर का बघितलं तर अनेक मतदारसंघामध्ये थेट शरद पवारांच्या उमेदवाराला काही लोकांनी मदत केली आहे समाजाच्या नावाने. म्हणजे सन्माननीय शिंदे साहेबांचे किंवा भाजपचे किंवा महायुतीचे उमेदवार पाडण्यासाठी लोकसभेला जे षडयंत्र रचलं गेलं तेच षडयंत्र हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील रचताना आम्हाला दिसतंय. नक्कीच, पण विरोधक केवळ हे प्रकरण तापवत ठेवण्यामध्ये इंटरेस्टेड आहे असं वाटतं का तुम्हाला? आणि सरकारची भूमिका नेमकी काय? मला वाटतं विरोधकांना याची लाज वाटली पाहिजे. अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये 2 समाजामध्ये तिढा निर्माण करून शाळेच्या 10वी आणि 11वीच्या मुली देखील आता समाजाबद्दल उल्लेख करायला लागलेले आहेत. म्हणजे माझी मैत्री कुठल्या समाजाची हा विचार करायला लागलेले आहेत. मला वाटतं विरोधी पक्षाला याची लाज वाटली पाहिजे अशा पद्धतीने भांडण लावताना. नक्कीच, पण राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न नेमका कोण करतंय? कोण आहे याच्या सगळ्याच्या मागे असं वाटतं? नाही बघा, शेवटी आजपर्यंत आता मी लहानपणापासून आम्ही राजकारण पाहतोय, तसं मी काही जास्त मोठं माझं राजकीय माझं आयुष्य नाही, परंतु शरद पवार साहेबांनी आजपर्यंत समाजाचं राजकारण करूनच त्यांनी आज त्यांची राजकीय पोळी भाजलेली आहे. हा महाराष्ट्राचा इतिहास संबंध देशाने पाहिलेला आहे. जरांगे पाटील ज्या पद्धतीने सरकारला धारेवर धरतायत, सरकारला अल्टिमेटम देत आहेत, 14 जुलैपर्यंत वाट पाहू अन्यथा आम्ही 288 उमेदवार उभे करून असा थेट दावा सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केला आहे. किती गंभीर आहे प्रकरण? नाही बघा, शेवटी ते का राजकारण करतात ह्याच्या मागचं कारण काही मी सांगू शकत नाही, पण हे निव्वळ राजकारण आहे. मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिले की आरक्षणाची जी जो उपयोग करून घ्यायचा होता 10% किंवा 10% आरक्षण जाहीर झाल्याच्या नंतर सरकारी नोकर भरती असेल किंवा शाळेचे ॲडमिशन असतं, आमच्या तरुणांचा प्रश्न सुटलेला आहे. मग आता हे फक्त सगळे सुराने देखील तुम्ही कुणबी प्रमाणपत्र द्या हा हट्ट कशासाठी? मला वाटतं निवड फक्त राजकारण आहे. यात त्यांनी थांबवावं माझी त्यांना विनंती असेल. मराठा आणि ओबीसी समाज हा दोन्ही समाज महाराष्ट्रामध्ये बहुल समाज आहे. दोन्ही समाजाला न्याय हा महाराष्ट्राच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही दिलेला आहे आणि दोन्ही समाजामधला तरुण हा आज ही मागणी करतच नाही आहे ना. ओबीसी मधनं मराठा समाजाला आरक्षण दिलं जाणार नाही हा शब्द पहिल्याच दिवशी सन्माननीय शिंदे साहेबांनी दिला होता, महायुतीने दिला होता. आणि दुसरीकडे मराठा समाजाला 10% आरक्षण मिळावं ह्यासाठीचा प्रयत्न आमच्या 1 वर्षापासून चालू होता. ते आम्हाला यश आम्ही ते प्राप्त करून घेतलेलं आहे. 10% आरक्षण आम्ही मिळवून दिलेलं आहे. नक्कीच, हॉटेल पॉलिटिक्स सुरू झालं असं म्हणावं विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? नाही, शेवटी कुठली निवडणूक लहान किंवा मोठी नसते. प्रत्येक निवडणुकीमध्ये सावधता बाळगायची असते, ती आम्ही बाळगतोय. एक शेवटचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ॲग्रिकल्चर अवॉर्ड मिळतोय आणि आज ते दिल्लीला चाललेत, पण याच निमित्ताने चर्चा सुद्धा झडते की दिल्लीतील जे नेते आहेत भाजपचे त्यांच्याशी त्यांची जवळीक वाढते, त्यामुळे विधानसभा निवडणुका जेव्हा येतील त्यावेळी सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही एकनाथ शिंदे यांची असेल. मला वाटतं आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब 3ऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत. केंद्र सरकारचं कुठलंही राज्य चालवत असताना केंद्र सरकारचं सहकार्य तुम्हाला दरवेळेला लागतंच. आणि अशा वेळेला दिल्लीत जाऊन जर का दिल्लीच्या नेत्यांची जर का भेट होत असेल त्याच्यामध्ये काही गैर नाही. महाराष्ट्राचे नेते म्हणून, मुख्यमंत्री म्हणून जर का मदत मिळवून घेतलेली असेल तर काही चुकीची नाही. जवळपास अजूनपर्यंत 12,000 कोटी आम्ही शेतकऱ्यांना वाटप केलेलं आहे आणि त्यासाठी शिंदे साहेब 1 वेळा काय 10 वेळा जावे आम्हाला काही महाराष्ट्राच्या जनतेला देखील वाईट वाटणार नाही. आणि प्रश्न राहिला जो पुरस्कार मिळतोय, मागील महायुतीच्या मेळाव्यामध्ये देखील याची माहिती दिली गेली. सन्माननीय शिंदे साहेबांनी शेतकऱ्यांसाठीचं केलेलं काम, शेतकऱ्यांसाठीचे घेतलेले निर्णय ज्याचा मी आता उल्लेख केला
की जवळपास 12,500 कोटीची रक्कम ही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये थेट जमा झालेली आहे. जवळपास 1.5 कोटीपेक्षाही जास्त शेतकऱ्यांना मदत मिळालेली आहे आणि म्हणून हा पुरस्कार नक्कीच आमच्या सर्वांसाठी हा सन्मानलायक आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन प्रेम म्हात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.